तहसीलदार पाटील दुसऱ्यांदा लाचेच्या मोहात 5 वर्षापूर्वी बोदवडमध्ये झाली होती कारवाई। मोताळा तहसीलदार हेमंत पाटील यांच्यावर जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे शेतकऱ्याकडून लाच घेतल्याप्रकरणी विशेष शाखेने कारवाई केली होती। त्यानंतर त्यांची बदली मोताळा येथे करण्यात आली होती। मात्र 5 वर्षाच्या कालावधीनंतर पुन्हा लाचखोरीच्या प्रकरणी त्यांच्यावर दुसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील भ्रष्टाचारांच्या कारवायावर अँटी करप्शन विभागाने मोठा हातोडा मारला आहे। मोताळा तहसीलदार हेमंत पाटील लाच घेताना रंगेहात पकडले गेले होते। अकोला अँटी करप्शन विभागाने शनिवारी धाडसी कारवाई करून तहसीलदाराला जाळ्यात ओढले। तक्रारदार शेतकऱ्यांची वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 मध्ये करण्यासाठी तहसीलदाराने तब्बल 2 लाख रुपयाची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता। अखेर शेतकऱ्याने अँटी करप्शनकडे तक्रार दाखल केली आणि पथकाने संयोजित सापळा रचून तहसीलदाराच्या बुलढाणा येथील राहत्या घरी 2 लाख रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारताना पकडले। या कारवाईमुळे तहसील कार्यालयातील भ्रष्टाचारांच्या कारवायावर नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीच्या कामासाठी लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांना आता अटक सत्र भोगावे लागेल अशी चर्चा सुरू झाली आहे। अँटी करप्शनच्या या धाडसी कारवाईने पुन्हा एकदा प्रशासनातील भ्रष्टाचाराचे पडदे फाटले असून शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे। बुलढाणा माझा न्यूजसाठी एकनाथ माळेकर, बुलढाणा।